मासे खाल्ल्यानं बाई माणूस चिकणी दिसते असं वक्तव्य केल्यानंतर वादात सापडलेले आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आता या प्रकरणावर सारवासारव केली आहे। ऐश्वर्या रॉय आपल्याला मुलीसारखी असून आदिवासींना माशांच्या तेलाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आदर्श उदाहरण दाखवणं गरजेचं असतं असं गावित त्यांच्या स्पष्टीकरणात म्हणाले। गावित यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी सडकून टीका केली। दरम्यान वाद इतका वाढला की त्याची दखल राज्याच्या महिला आयोगाने घेत मंत्री गावित यांना नोटीस पाठवली आहे। गावित नेमकं काय म्हणाले होते ऐकूयात। मासे खाल्ले तर दोन खाल्ले, मासे खाल्ले तर माणूस म्हणजे बाई माणूस चिकणे दिसायला डोळे आहे ना, डोळे तरी दिसतात, कोणीही बघितलं तरी पटूनच घ्या, कोणी ऐकायला नाही बघितली ना नाही तर सांगितलं की नाही ऐकवायला नाही। ही समुद्राच्या किनारी राहणारी बँगलोर समुद्राच्या किनारी तिथे दररोज मासे खायचे, बघितलं ना तिथे डोळे जसे तुमचे बी होत ना। आणि हा एक कायदा आहे, आपले स्किन असते, तांबे असते, चांगली दिसते, त्याच्यामध्ये ऑइल असते, तेल असते, त्या तेलामुळे डोळ्यावर चांगला परिणाम होतो आणि माणसाचं ते तेल माशाच्या तेलामुळे शरीराची स्किन चांगली दिसते। दरम्यान वाद जास्तच वाढत असल्याचे पाहून गावित यांनी स्वतःच यावर स्पष्टीकरण दिलं। ते म्हणाले, प्रसारित झालेलं वृत्त माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणारं आहे। आहारामध्ये माशांचा समावेश असेल तर त्याचे काय लाभ होतात यावर आरोग्य तज्ञांनी अहवाल दिलेला आहे। माशांच्या आहारातून मिळणारे घटक डोळ्यांसह संपूर्ण शरीराला पोषक असतात, हे आरोग्य तज्ञांचं अधिकृत म्हणणं आहे आणि हे पूर्वीपासून जवळपास सर्वांनाच माहित आहे। त्याला धरूनच मी माशांच्या आहाराचा आणि सौंदर्याचा संदर्भ देऊन बोललो। मला स्वतःला 2 मुली आहेत आणि समस्त महिला वर्गाबद्दल मी कायमच आदरभाव बाळगून आहे। ज्यांच्या नावाचा उल्लेख माझ्या तोंडून झाला त्या अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांचा देखील मला आदर आहे। त्यामुळे प्रसारित झालेल्या खोडसाळ वृत्तीची कोणीही दखल घेऊ नये आणि माझ्या वक्तव्याचा कोणीही गैरअर्थ लावू नये असं मी समस्त जनतेला आवाहन करतो। मात्र या प्रकरणी गावित यांनी स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी महिला आयोगाने दिलेल्या नोटीसला त्यांना उत्तर द्यावंच लागणार आहे।